नमस्कार. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे 20 तारखेचं होऊ घातलेलं मतदान. 20 तारखेला जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महायुतीकडनं गुलाबराव पाटील आणि महाविकास आघाडीकडनं गुलाबराव देवकर असे 2 उमेदवार समोरासमोर उभे आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं गुलाबभाऊंनी आपल्या गावात परिपत्रिका वाटले होते की 5 कोटी किंवा 5 कोटीच्या वरचे कामं गुलाबभाऊंनी कवठळमध्ये केले आहेत. तर आपण सगळेजण बघतोय जी कामं केली आहेत किंवा जी त्याच्यात नमूद केलेली आहेत ती कामं किती क्वालिटी झाली आहेत आणि खरोखर त्याच्यात तेवढे पैसे वापरले गेले आहेत का, किंवा त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला आहे, क्वालिटीचं काम झालं आहे का नाही झालं आहे. आणि जी कामं मी केली आहेत, माझ्या प्रयत्नांनी केली आहेत, तीसुद्धा गुलाबभाऊंनी त्यांच्या नावावर घेतली. जसं काही पाण्याच्या टाकीचा विषय. पाण्याच्या टाकीचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, 2007-08 पासून प्रलंबित विषय होता. 2007-08 म्हणजे 14 पासून तर 24 पर्यंत गुलाबभाऊ स्वतः आमदार होते. त्यांचे काही कार्यकर्ते आपल्या गावात काम करत होते, परंतु पाण्याच्या टाक्याचा प्रश्न कधी सॉल्व नाही झाला. आपण पाण्याची टाकी मंजूर केली. ते मंजुरी करण्यासाठी गुलाबभाऊ जरी पाणीपुरवठा मंत्री असेल तरी गुलाबभाऊंनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत पाण्याच्या टाकीसाठी केली नाही. ही सत्य परिस्थिती आहे. पाण्याच्या टाकीचं काम मी उन्मेषदादांकडनं करून घेतलेलं आहे, परंतु तरीसुद्धा गुलाबभाऊंनी त्याचं क्रेडिट घेऊ देत. मला त्याच्यानं काही फरक पडत नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या सगळ्यांच्या समोर हे सत्य यायला पाहिजे. पाण्याची टाकी करण्यासाठी आपल्याला कोर्ट कचेरी करायला लागली. 3 कोर्टात आपण लढलो आणि आपल्या विरोधात गुलाबभाऊंनी ताकद दिली, समोरच्या व्यक्तीला ताकद दिली. पैसा, वकील, ह्या सगळ्या गोष्टींचे जेवढी ताकद देता येईल तेवढी आपण गुलाबभाऊंनी त्यांना दिली. पण न्यायालयात आपल्याला त्याचा न्याय मिळाला आणि आपण पाण्याची टाकी उभी करण्यात यशस्वी झालो. तसंच जो आपला आडीशिवचा जो रस्ता आहे, मळ्यापट्टीचा रस्ता, तिथं 10 लाख रुपये खर्च केलेत असं त्या परिपत्रकात लिहिलं आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण बघा, तिथं खरोखर 10 लाखाचं मुरूम किंवा खडीकरण केलं आहे का, तेवढा खर्च झाला आहे का, याचा विचार करा. आपली जी नदी रस्त्याची गटर आहे तिथं 8 लाख रुपये त्यांनी त्याच्यात लिहिले आहेत की 8 लाख रुपयाची गटर झाली. अहो, त्या गटरीत 1-1.5 लाख रुपयेसुद्धा खर्च झाले नाहीत. 8 लाख रुपये जर माझ्यासारख्याकडे जर खर्च करायला दिले असते तर मी त्याच्यापेक्षा डबलची मोठी लांब गटर बांधली असती. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या ज्या जुन्या गावात जे प्युअर ब्लॉक केले ते प्युअर ब्लॉक मी थांबवले होते आणि नंतर जे केले ते मी काम डबलचं करून घेतलं. तिथं जाऊन सगळेजण बघा किती क्वालिटी काम झालेलं आहे. आपण जर जे ग्रामपंचायतचे पैसे येतात किंवा जे सरकारकडनं वरून योजना येतात याच्यात जर आपण कुठल्याही प्रकारचा स्वतःचा लाभ जर आपण नाही ठेवला आणि पूर्ण क्वालिटी काम करायचं जर ठरवलं तर ते काम डबलचं होतं, उत्तम प्रतीचं होतं, ते जेणेकरून ते काम जास्त दिवसासाठी टिकेल. परंतु आपल्या गावात काही लोक असे आहेत की जो पैसा आला त्याच्यातनं मॅक्सिमम पैसा इकडनं तिकडनं ठेकेदाराला त्रास द्यायचा किंवा त्याच्याकडनं हे लावायचं की मला एवढे दे तेवढे दे, कमिशन घ्यायचे कामं, वरपासून तर खालपर्यंत कमिशन घ्यायची कामं चालू असतात. हे सगळ्यांना माहीत आहे, मला जास्त बोलायची गरज नाही आहे. पण तुमच्या काही लोकांना होऊ शकतं, म्हणून गैरसमज होऊ शकतो, म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. सगळ्यांनी शांततेत विचार करायचा आहे की खरोखर चांगलं काम कोण करू शकतं, गावाचा विकास जो आहे कशा पद्धतीने होऊ शकतो. मला माहीत आहे की काही लोक मला सपोर्ट करतात, काही लोक नाही सपोर्ट करत, पण मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की मी जे काम करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे. मी 1 रुपया ग्रामपंचायतचा खात नाही किंवा कुठल्या योजनेतनं खात नाही. जर गरज पडली तर मी स्वतः माझ्या खिशातनं टाकतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कलेश्वरी माता मंदिरची जी गल्ली आहे त्या गल्लीतली गटरीचं काम मी स्वखर्चाने केलं आहे. आणि तिथं जे लाईटचं, खांब्यांचं, तारेचं जे काम आहे ते पण मी स्वतःच्या खर्चाने केलं आहे. तसंच नामदेव दुडकून त्यांची जी गल्ली आहे त्याच्यात पण जे तार टाकलेत किंवा खांब टाकलेत, तुम्हाला माहिती आहे खूप वर्षापासून तिथं खांब टाकला होता पण तार टाकले नव्हते, ते तारसुद्धा मी स्वतःच्या खर्चाने टाकला आहे. आता विषय राहतो तो गल्लीचा, त्यांच्याच नामदेव दुडकू यांच्या गल्लीचा विषय जो आहे तो गल्लीतला जो प्युअर ब्लॉक किंवा तिथं कॉन्क्रिटीकरण आहे तो विषय पण लवकरात लवकर संपेल. तिथं आपण गटर केली, पाईपलाईनची गटर, ती पण यशस्वी झालेली आहे. बरेचसे प्रश्न मी जे ग्रामपंचायतच्या वेळेस तुम्हाला आश्वासनं दिली होती त्यातले काही प्रश्न मार्गी लागले आहेत. काही प्रश्न, मोठा प्रश्न पाण्याच्या टाकीचा जो होता तो पूर्ण कंप्लीट मार्गी लागला आहे. आपल्याला नवीन पाईपलाईन करायची, मोठी पाण्याची टाकी ती ऑलमोस्ट बांधली गेली आहे, त्यात काही राहिलं नाही आहे. आता पाईपलाईन करायची आहे, नवीन पंप वगैरे तिथं बसवायचं, म्हणजे ती योजना कंप्लीट होईल.
पण इतर ज्या गल्ल्यांमध्ये आपल्या गावातमध्ये प्युअर ब्लॉकची गरज आहे किंवा कॉन्क्रीटकरणची गरज आहे आणि काही ठिकाणी गटरींची गरज आहे, ते प्रश्न पण लवकरात लवकर मार्गी लागतील. पण हेच जर प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे असतील तर आपल्याला आपल्या विचारांचा जो नेता आहे तो विधानसभेत असायला पाहिजे, आपल्या बाजूचा नेता तिथं असायला पाहिजे आणि जो नेता आपल्याला चांगल्या प्रकारे काम देईल आणि आपल्याकडनं कुठल्याही कमिशनची काय म्हणतो अपेक्षा ठेवणार नाही असा नेता आपल्याला निवडून द्यायचा आहे. आपल्याला मी आता मागच्या 15-20 दिवसापासून देवकरआप्पांसाठी काम करतो आहे. खेड्यापाड्यात जेव्हा आम्ही फिरतो तर देवकरआप्पांना खूप मोठा प्रतिसाद आहे. आप्पासाहेब 100% निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेष आहे, त्यात काही शंका नाही आहे. आपल्या गावातलं मतदान वर आप्पासाहेब निवडतील नाही निवडतील हा विषय वेगळा आहे खूप, म्हणजे आपल्या गावात खूप काही जास्त मतदान नाही आहे. पण जेव्हा एखादा माणूस निवडून येतो आहे तर त्याला जर आपण भरघोस मतदान केलं तर निश्चितच आपल्याला पुढे कामं मिळण्यासाठी सोपं होईल. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की जे काही प्रलंबित कामं आहेत आपण देवकरआप्पांच्या थ्रू ते पूर्ण करू. मी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की जातपात आपले पर्सनल मतभेद भाऊबंदकी आपले जे काही विचार असतील ते सगळं बाजूला ठेवायचं आणि आपण विकासाला मतदान करायचं. ह्यावेळेस मी सगळ्यांना विनंती करतो की देवकरआप्पांना तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर 1 नंबरचं चिन्ह आहे, ह्या चिन्हावर बटन दाबून आपल्या गावातनं जेवढा जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं सगळ्यांनी मतदान करावं अशी मी विनंती करतो, जेणेकरून आपल्याला आपल्या गावातले सगळे प्रश्न मार्गी लावता येतील. धन्यवाद.